नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 26 जून 2026 रोजी नांदुरा येथे पत्रकारांना धमकवणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी, स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेचे निषेध आंदोलन। पत्रकारांना धमकावल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधार्थ स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना धमकावणे व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी अयोग्य भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप करत त्यांच्याकडून जाहीर माफी मागवावी व खासदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष अमर रमेश पाटील, उपाध्यक्ष किशोर इंगळे, कोषाध्यक्ष योगेश ढोटे, ज्येष्ठ पत्रकार संतोष तायडे, भागवत दाभाडे, अमीन खान, पुरुषोत्तम भातुरकर, लक्ष्मण वक्ते, डॉक्टर सुधाकर अंमलकर, दिलीप कोल्हे, अमोल करुटले, देवेंद्र जयस्वाल, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी काल 25 जून रोजी पत्रकारांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं, जीवे मारण्याची धमकी दिली। पत्रकाराला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची ही पत्रकाराची जबाबदारी आहे। तसेच सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकाला जा विचारण्याचा पत्रकाराला अधिकार आहे। परंतु गेल्या एका दशकापासून 2014 पूर्वी जर कोणी किती मोठा राजकारणी असो, मुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, यांच्याकडून जर चुकून एखादा शब्द निघाला तर त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असत। परंतु 2014च्या नंतरपासून पत्रकारांवर पूर्णपणे गदा आली आहे। जे पत्रकार सत्तेपुढे झुकत नाही, कठोरपणे त्यांचं म्हणणं मांडतात, अशा पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेपासून हद्दपार करण्याचा भाजप सरकारचा डाव सुरू आहे। त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास निखिल वागळे आणि रवीश कुमार असे नामांकित पत्रकार यांना कुठं स्थान नाही आहे। जर पत्रकाराची जशी गळचेपी होत असेल तर हे संविधान राज्य आहे का, हे संविधानावर चालते का, हे शंकेची बाब आहे। तरी आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंतीपूर्वक एक मागणी केली आहे, ज्यात सांगितलं आहे की त्यांचे जे खासदार आहेत त्यांनी पत्रकारांची माफी मागायला पाहिजे। तसेच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी तात्काळ घ्यावा, कारण ते अत्यंत बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। एका लोकप्रतिनिधी 5-5 लाख लोकसंख्या असलेल्या लोकांचा लोकप्रतिनिधी जर अशी भाषा वापरत असेल तर किती अरेरावी, किती दादागिरी। तर यांना इथं त्यांना माफ करू नये, त्यांना ताबडतोब त्याचा खासदारकीचा राजीनामा घेण्यात यावा, अशी आम्ही स्वराज्य बहुउद्देशीय पत्रकार संस्थेच्या वतीने आज मागणी करत आहोत।